आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। NVS मराठवाडा हायस्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनाला क्रीडा महोत्सवाने सुरुवात झाली। क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन डॉक्टर विजय साई शेळके यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी मुख्याध्यापक तथा सहसचिव आनंद पांडे, पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील, शिवाजी आरळकर, सहाय्यक पर्यवेक्षक सुनील रामपूरकर व शिक्षक वृंद उपस्थित होते। उद्घाटक डॉक्टर विजय साई शेळके यांनी विद्यार्थ्यांना क्रीडेचे महत्त्व समजावून सांगितले। तसेच प्राचार्य अनंत पांडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी महोत्सवाचे आयोजन केले जात असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल रोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी संसदेचे प्रमुख श्रीपाद कुलकर्णी यांनी केले। 26 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या स्नेह संमेलनामध्ये क्रीडा सांस्कृतिक महोत्सवासोबत बौद्धिक स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत। क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख नितीन बिराददार, गोपाल रोडे, राजेश उपाडे, स्वप्नील पुरी, वसंत पुरी, गणेश सूर्यवंशी, गणेश काळबांडे, शिरीष पृथुडीकर, प्रशांत डाफणे, प्रदीप मुळे, अविनाश जाधव, AJ कुलकर्णी, गिरीश देशपांडे, सौ विद्या सोनवणे, सौ अर्चना चव्हाण, सौ दीपाली जोशी, सौ कल्पना पोपळगट, सौ स्वाती शेळके, सौ कल्पना खटिंग आदी परिश्रम घेत आहेत। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निष्पक्ष वृत्तवाहिनीवर। मराठवाडा हायस्कूल सेमी संस्कृत विभागामध्ये आज दिनांक 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मदिनानिमित्त स्नेह संमेलनाच्या क्रीडा स्पर्धांना आज प्रारंभ झाला। शहरातील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर विजय साई शेळके यांच्या हस्ते थाटात या स्पर्धांना प्रारंभ झाला। कबड्डी, खो खो, लंगडी, थाळीफेक, गोळाफेक, धावणे या विविध भरगच्च स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यामध्ये खेळाडूवृत्ती जागवणं हाच NVS मराठवाडा हायस्कूल व संस्थेचा मानस आहे आणि त्या दृष्टीनं आज या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झालेला आहे। आज या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मी सर्व विद्यार्थ्यांना